काय असं होतं? गरम गरम चहा घ्या, छान आलं घालून केलाय. बाई चहा नंतर, आधी यांना जे काही बोलायचंय ना ते बोलू द्या. बोल रे प्रसन्ना. मानसी तू बोल ना. सई तूच सांग. अरे बोला कोणीतरी काहीतरी. आप्पा, आपल्याला आयकर विभागाचं पत्र आलंय. पत्र म्हणजे नेमकं काय? प्रेमपत्र तर पाठवलं नसेल ना त्यांनी? आप्पा, त्यांनी 3 वर्षांपूर्वीच्या काही शंका काढल्यात. त्याचं उत्तर जर आपण वेळेत नाही दिलं तर आपल्याला 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. ईश्वरा, हे नव्हतं मी आखलेल्या योजनेमध्ये. योजना? कसली योजना आप्पा? नाही काही नाही, आता काय करायचं ते ठरवा. कारण ते सगळे कागद हे गहाळ झालेल्या कागदपत्रांमध्ये असतील. आप्पा, आम्ही कार्यालयाचा कोपरा आणि कोपरा शोधून काढला हो, तिथे काहीच नाहीये. हो, आम्ही तिघे होतो शोधायला. शोधलं पण नाही मिळालं. मग काय करायचं आता? भरायचा का 1 लाख रुपये दंड? आप्पा, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. आता प्रार्थनेशिवाय दुसरं काही करणं आपल्या हातात नाहीये. तेव्हा आता तूच वाचव रे आम्हाला या संकटातून. हॅलो. हे बघा, आता रात्री बरोबर 10 वाजता माझ्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ या, तिथं भेटू आपण. ठीक आहे. रागवला आहेस का माझ्यावर? नाही. मग दिवसभर भ्रमणध्वनी का नाही केलास? I can ask you same thing. हा बोल. नचिकेत, काय चाललंय तुझं? म्हणजे? अरे म्हणजे नीट का नाही बोलत आहेस तू माझ्याशी? मी नीटच बोलतोय सई. नचिकेत, मग भ्रमणध्वनी करून बोलावंसं का नाही वाटलं तुला? आता केलंस ना तू, बोल. आणि प्लीज सई, रागवायचं नाही माझ्यावर. नचिकेत, मला ना तुझ्यावर नीट रागवताच येत नाही. आणि समजा मी रागवले ना तर माझा अख्खा दिवस खराब जातो. आणि तसंही सध्या सगळे दिवस काळजीतच जात आहेत. संगणकीकरणाचं काम पण करायचं नाही असा निर्णय घेतलाय आपण. सई, रिलॅक्स. लुक, आय अग्री की हे कम्प्युटरायझेशनचं काम जरा अब्रप्टली बंद करायला लागलं, बट इट्स ओके. रिलॅक्स, विल सी व्हॉट हॅपन्स. ओके. नचिकेत, मी काय करू रे तुझं? काय करू? मॅरी मी. वन्स आय एम युअर हजबंड, मग तुला असा प्रश्न पडणार नाही. गप्प बस. एनिवे, आता काहीतरी छान बोल माझ्याशी. आय हॅवंट सीन यू फॉर द होल डे टुडे. तर रात्री तरी दिसणार आहे का मला माझी सई? मी काय खिडकीतच उभी आहे बाबा. तुला सुचलं का खिडकीत यायचं? ओ यू देअर.
थांब थांब आलो. लोक जर वेळा पाळायला शिकले तर कुठल्या कुठे जाईल हा देश. पण नाही. काय हो, तुम्ही इथून कसे काय आलात? अहो अप्पा, हा. आपली सिक्रेट मीटिंग ठरली होती ना, म्हणून म्हटलं सिक्रेट मार्गाने यावं. त्यापेक्षा सरळ मार्गाने वेळेत आला असतात ना तर बरं झालं असतं. अप्पा, आजकाल सरळ मार्ग कोण वापरताय? अप्पा, ते जाऊ दे. हे तुमच्या मानेला काय झालं? नाही म्हणजे दुखते आहे का? बनावट. त्या दिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना की आप्पा तुम्ही खूप चांगला अभिनय करता म्हणून. हा पट्टा देखील त्या अभिनयाचाच एक भाग आहे. अप्पा, तुम्ही म्हणजे ना वरचा क्लास आहे आता. अप्पा, तुमच्या पायाचं तीर्थ करून प्यावं. हो, ते तर तुम्ही नंतर घ्याच. पण आधी मला सांगा, तुमच्याकडे जी कागदपत्र दिली होती ती बरोबर आणलीत ना तुम्ही? हो अप्पा, हे घ्या. मला नका देऊ, ठेवा आत्ता आधी आणि चला माझ्या बरोबर. कुठे? कुठे काय कळेल तुम्हाला. चला चला माझ्या बरोबर. चला चला या या. काय सांगतोस काय नचिकेत? खरंच आप्पा तुझ्या घरी आले होते तुझी विचारपूस करायला? हो, त्यांनी सांगितलं घरून जमेल तसं काम कर म्हणून. आता तरी पटलं ना नचिकेत? आप्पा मनापासून किती चांगले आहेत ते. येस, आय गॉट इट. एनिवे, तर आता आपण आपल्याबद्दल बोलूया. काय झालं आज ऑफिसमध्ये? काही विचारू नकोस बाबा. आयकर विभागाचं पत्र आलंय आम्हाला. आयकर व्हॉट? अरे म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नचिकेत. त्यांना काहीतरी 3 वर्षांपूर्वीच्या शंका आहेत. त्याची उत्तरं जर वेळेत नाही दिली तर 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. आणि जुनी सगळी कागदपत्र सापडत नाहीयेत. आधीच कम्प्युटरायझेशन केलं असतं तर हा प्रॉब्लेम आला नसता. बट यू डोंट वॉन्ट कम्प्युटर्स, राईट? तर बसा शोधत फाईल्स. आय डोंट थिंक त्या मिळतील. म्हणजे तुला एवढी खात्री कशी की त्या सापडणारच नाहीत म्हणून? असते इथे कुठे तर सापडले असते. तुम्हाला काही मॉडर्न नको आहे, स्वतः त्रास होणार तुम्हाला. अच्छा, म्हणजे आमचा हा त्रास बघून तुला आनंद होतोय का? सई, वाय आर यू डुईंग आमचं तुमचं? मी पार्टनर आहे. वाय विल आय बी हॅपी? अच्छा, पण ते तसं दिसत नाहीये तुझ्या वागण्यावरून. सई, टेन्शन मलाही आहेच. बट द फॅक्ट रिमेन्स की टेक्नॉलॉजीमुळे फरक पडतो. नचिकेत, अरे मी काय बोलते, तू कुठे नेतोस तो विषय? मी तेच बोलतोय, डायव्हर्ट तू करतेस. सई, यू नीड टू लुक ॲट द रूट ऑफ द प्रॉब्लेम. नचिकेत, तुझ्याशी काही बोलायला गेलं ना की तू आमच्याच चुका काढतोस. परत आमच्या? नचिकेत, हल्ली तुझ्याशी कसं आणि काय बोलायचं ना हेच कळत नाही मला. मग नको बोलूस ना. दॅट इज इवन बेटर. लुक सई, आय एम रिअली सॉरी. जाऊ दे नचिकेत, झोपूयात आता. हल्ली आपण बोलायला लागलो ना की आपल्यात भांडणच जास्त होतं. दरवाजा कशाला लावलात? आवाज झाला ना. अहो पण अप्पा. हे बघा, मी सांगतो तेवढंच फक्त करायचं. हो हो, पण अप्पा आता पुढे काय करायचं? ही कागदपत्र आहेत ना, ती त्या कांगारूच्या खोलीत नेऊन ठेवायची. त्याला कळता कामा नाहीये. हो हो अप्पा, हे घ्या, हळूच जाऊन ठेवून या. हा, नाही काय करणार. घ्या. मी ठेवणार नाही हो, तुम्ही जाऊन ठेवायची. आता या वयात मला हे सगळं झेपणार आहे का सांगा ना. मी काय टार्झन वाटलो तुम्हाला? त्याचे वेगळे पैसे लागतील अप्पा.
हे बघा, मी तुम्हाला काही कळसुबाईचं शिखर चढायला सांगत नाहीये. वेगळे पैसे कसले? आप्पा, अहो, मला पकडलं तर माझी वाट लागेल हो. मला माहित नाही याचे काय ते वेगळे पैसे द्या. ठीक आहे, पैसे बिसे काय मागू नका हो तुम्ही. नाही तर मी चाललो. थांबा 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 थांबा, देतो तुम्हाला पैसे. ठीक आहे, हे बघा, असं करा, ती जी खिडकी दिसते ना तिथपर्यंत असं वर चढून जा आणि त्या खिडकीतनं आत उतरा. ती कांगारूची खोली, तिथे पलंगाखाली ही पिशवी ठेवून द्या. कळलं? खिडकी. पलंगाखाली. ओके, चला 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 चला. आप्पा, सत्यानाश. काय रे, तू इथे काय करतोयस? मी तुम्हाला बघून आलो, पण तुम्ही इथे काय करता? रे, इथे जरा शतपावली करत होतो मी जेवणानंतरची. तेवढ्यात मला 2 वटवाघळ दिसली. मला त्यांना असं हाकलत होतो मी. वाट काय? एक पक्षी असतो तो, तुझ्यासारखाच निशाचर. तू दे, झोप आता, झोप. हं, झोप. हं. गेली. डोर कसं ओपन झालं? कसला आवाज झाला? ते कोणीच नाही, मग आवाज कुठून आला?
अहो अप्पा, अप्पा काय काय करायला लागतंय हो. आता वाट लागली असती माझी. पैसे मिळणार आहेत ना, हा? ते बघितले की सगळे कष्ट विसरून जाल. हा? हा. काय बाप्पा, पत्ता का काढला? बनावट, माझ्या नाटकाचा तिसरा आणि शेवटचा अंक सुरू होतोय. त्याचीच तयारी आहे ही. आप्पा, आता नचिकेत कार्यालयात येऊन काय करेल? अरे आज त्याला इतर कामं करू देत. आपल्या व्यवसायात तो भागीदार आहे हे विसरून कसं चालेल. आणि तसं म्हटलं तर आज तो घरी थांबायलाच नको आहे. कारण मी त्याच्या घरी कीटकनाशक औषध फवारणीसाठी माणसं बोलावली. त्याच्या घरच्या कीटकांची तुम्हाला का हो एवढी काळजी? काल त्याच्या घरासमोर फिरताना मला काही झुरळ, काही कीटक असे दिसले. म्हटलं त्याला लगेच कीटकनाशक औषध फवारणी करून घ्यावी. आणि तसं ते फवारणीचं काम सुरू असताना तो घरात बसू शकलाच नसता. अहो मग आपल्याकडे थांबू दे ना त्याला. सौभाग्यवती, मध्ये बोलायलाच पाहिजे का? तो आपल्या घरी काय केव्हाही येऊ शकतो, पण कार्यालयात जाणंही तेवढंच गरजेचं आहे. आप्पा, मग मी त्याला दूरध्वनी करून मी कळवलंय त्याला फवारणी संदर्भात. तुला सांगितलेलं काम नीट कर. हा. आप्पा, बाबा म्हणत होते की नचिकेतकडे आज ते कीटक नियंत्रण आहे. म्हणजे असं अचानक का? काही वेळा अगं त्याच्याकडे खूप मुंग्या आणि कीटक झालेत आणि मला ते अजिबात बघवले नाहीत. घर कसं स्वच्छ असावं. आज तो कार्यालयात जाईल. तू आज इथेच थांबून जरा देखरेख कर कामाची. हो चालेल. असं कर, किडली घे आणि नचिकेतच्या घरी जा. हो. तिथे कपाट वगैरे जी काही आहेत ना ती नीट बंद केलेत का नाही ते बघ. काय आहे, बाहेरून माणसं येणारी आहेत ना, त्यामुळे लक्ष ठेवायला हवं. हा, हा. हो अप्पा, मी बघते. जा. हे काय? ही रूम आपण दोघांनी मिळून पेंट केली ना, त्याचं प्रूफ, आर सिग्नेचर्स. नचिकेत पण ना अरे अरे
विक्री कर 2018, आयकर कागदपत्र 2017, पुरवठादार संपर्क माहिती